मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं 6 जानेवारी मराठी पत्रकार दिनानिमित्त सोलापुरातील दैनिक संचार, दैनिक तरुण भारत, दैनिक स्वराज्य, दैनिक लोकमत, दैनिक एकमत, दैनिक जनमत, दैनिक पुण्यनगरी, दैनिक सकाळ, दैनिक पुढारी, दैनिक दिव्य मराठी, दैनिक शुभसंदेश या दैनिकांच्या कार्यालयात जाऊन विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या। सदर प्रसंगी विठ्ठल कोऱ्हाडकर, प्रसाद जगताप, मनीष कोमठी, प्रशांत जक्का मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन व विकास समितीचा संस्थापक विष्णू कारंपुरी महाराज 6 जानेवारी या दर्पणकार मराठी पत्रकार दिनाच्या निमित्त सर्व पत्रकार बांधवांना, त्याचबरोबर वृत्तपत्र क्षेत्रात काम करणाऱ्या प्रिंटर पासून डीटीपी करणारे असो, वर्तमानपत्र वाटणारे असो, त्याचबरोबर छोटे मोठे काम करणाऱ्यापासून सर्वांना मी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर मी सोलापूर माझ्या सोलापूरच्या माध्यमातून मी व माझे समितीचे पदाधिकारी पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 5 जानेवारी 2025 रोजी सोलापुरातील सर्व वृत्तमानपत्रांच्या कार्यालयात जाऊन स्वतः जाऊन आमची समिती जाऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत असताना पत्रकारांचं काय अडचणी असेल ते मी सोडण्यास सज्ज आहे अशा प्रकारचे त्यांना अभिवचन दिलं। अशा या कार्यक्रमाप्रसंगी सर्व सोलापुरातील पत्रकार म्हणजे वर्तमानपत्र कार्यालयातील संपादकापासून कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांनी मला देखील एक प्रकारचा आगळ्यावेगळा कार्यक्रम घेतल्याबद्दल आभार मानले, अभिनंदन केले। अशा या पत्रकार दिनात एकमेकाशी अभिनंदन व आभार मानत असताना आपण पत्रकारांनी एकजुटीनं राहावं, एकतेने राहावं। ज्याप्रमाणे सर्व क्षेत्रात एकजुटीने राहतात, कुठलेही कामगार असो किंवा राजकीय असो किंवा पक्ष असो, संघटना असो, पण आपलं पत्रकार हा लोकशाहीचा 4था स्तंभ असून देखील, आधार असून देखील आपण एकत्र राहत नाही। यामुळं आपल्यावर जो अन्याय होतो, जो हत्या घडण्याचा प्रयत्न होतो, अशा सर्व समस्या दूर होतात। आपण एक राहा, एकीने राहावा आणि एकीने लढा आणि लेखणीने लढा असा माझा शुभ संदेश आहे। जय पत्रकार दिन, जय हिंद, जय महाराष्ट्र। मी सोलापूर माझा सोलापूर।